नमस्कार दोस्तानो, आज आलोय आपल्या नेहमीच्या ठिकाणालाच. पण दररोज तुम्हाला सांगतो तळ्याच्या काठावर म्हशी हिंडवायचं. आणि आज म्हणलं जरा रान बदलावं. दररोज तळ्याच्या काठाला काठ खाऊन जनावरांचं शिसारी बसलं. म्हणून आज आलोय बघा इकडं आपल्या जी मटकीचं रान होतं का तकडं आलोय. आणि जनावरसुद्धा तुम्हाला सांगतो बघा, ही सगळ्या चिलारीतनं व्यवस्थित हिंडत बसली ती. आणि त्यांना ऊन लागायला लागल्या की ह्या चिलारी या सावलीला उभा राहतील. बघा बरं, चिलारीतनं आणि जिथं चिलारीचं बुडकं येतं का तर हिंडायला आहे बघा. तुम्हाला माहीत आहे, जिथं जनावरांचं तोंड पोचत नाही अशा ठिकाणी गवत जास्त आहे बघा. आणि तिथं आत शिरून बघा ही जनावरं गवत खातील. ऊन लागलं की त्या खाली उभा राहतील. अशी मला टेकडाला जर हिंडवायचं म्हटलं ना तर जनावरं पुढं पळवून जातील. म्हणून तुम्हाला सांगतो निवांतपैकी इथं हिंडती ती. काय अडचण नाही, काय नाही, निवांत हिंडती ती. ह्यांना हाणायसुद्धा लागत नाही, कारण का ऊन पडले. आणि ऊन जर नसतं तर तुम्हाला सांगतो जनावर डायरेक्ट बाहेर येऊन हिंडली असती. पण ती उन्हामुळं जनावरसुद्धा तुम्हाला सांगतो भीती. एकदम भारी ठिकाण आहे बघा, काय अडचण नाही, काय नाही, निवांतपैकी हिंडते ती. आणि मला बी बरं वाटतंय. जनावर चांगली हिंडली ना मग काय टेन्शन नाही. मी आपली चिलारी खाली सावलीला पिशवी ठेवली, सारखे हातात कुठं वागवायची म्हणून. आता पुन्हा जाताना घेऊन जायची. आता जवळ हिंडती तोवर इथं हिंडवायची आणि जाताना पण आपली पिशवी घेऊन जायची. पाणी मात्र प्यावं लागतं बघा, नाहीतर माणसं म्हणते ती की थंडी आहे काय पाणी पितोय. पण थंडीतसुद्धा पाणी भरपूर पिलं पाहिजे. आणि थंडीत जर पाणी आपण कमी प्रमाणात पिलो तर तुम्हाला सांगतो आपल्याला किडनीचे आजार होणार, म्हणजे किडनीचं फिल्टरच खराब होणार. त्यामुळं तुम्हाला सांगतो पाणी, थंडी असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, पाणी हे आपल्या शरीराला आवश्यकच आहे. बरोबर आहे ना दोस्तांनो? म्हणून तुम्हाला सांगतोय पाणी भरपूर पीत जावा. कमी पाणी अजिबात पियायचं नाही. कमी पाणी पियाला की तुमचा आजार उद्भवला म्हणून सांगा, 100% गॅरंटी सांगतो. तसं मी जनावराला सुद्धा थंडी असो काय असो पाणी दिवसात नव्हती. आता येताना पाणी पिली ती तर पडेल्या कडेला, त्यानंतर पुन्हा हिता आल्यावर पाणी पिली, 2 टाईम झालं. आता हिंडती, आता जाताना पाणी प्यायची बरोबर 3 वाजता, 3-3:30च्या दरम्यान अजून पाणी प्यायची ती. आणि पुन्हा कडधन खाल्ल्यानंतर घराकडे जाताना पाणी प्यायची. म्हणजे 4 टायमिंगला आपली जनावरं पाणी प्यायची. आणि पाणीच भरपूर प्यायची. त्यामुळं जनावरांना सुद्धा माझ्या कुठल्याही प्रकारचा आजार नाही. पाण्याच्या कमतरतेमुळं भरपूर आजार होतात, लक्षात ठेवा दोस्तांनो. म्हणून पाणी पीत जावा. तुम्हाला पाण्याचं महत्त्व केव्हा कळेल? आपलं शरीरातला एखादा पार्ट खराब झाला तर. म्हणून म्हणतोय ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण आतापासून सावध राहिलं पाहिजे. कारण काय ताण लागले की काय माणसं विहीर खांदतात, पुन्हा काय उपयोग आहे का? ताण लागायचे आपल्याला त्याच्या अगोदरच व्यवस्था करून ठेवली पाहिजे. मग ह्याला खरं जीवन म्हणतात. जीवनात येत असतात सुख दुःख, संकट, वादळं, ऊन वारा पाऊस, पण याला आपल्या सामर्थ्यानिशी तोंड देऊन जगत बसायचं आहे. आता तुम्हाला सांगायचं आहे दोस्तांनो, शेळ्या काय आपल्या हिंडत नाही. त्या निलेश भावाच्या शेळ्या ही फक्त कडधान खाती. द्या येताना कडधान, जाताना कडधान. याला का खायला एवढ्या पण खात नाही. फक्त म्हशी आपल्या जोरात हिंडते. कारण का मसराला माहीतच आहे, आपण चरलो तर फायदा आहे, नाहीतर काय खरं नाही. म्हणून तुम्हाला सांगतो असल्या उन्हाळ्यात सुद्धा चगळ आहे. डिसेंबरचा महिन्यात आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, अजून 5 महिने काढायचे. पुन्हा पावसाळा चालू होणार. पण 5 महिन्यात जर तुम्हाला सांगतो हे 2 महिने तर अजून चगळ त्या संपत नाही. आणि पुन्हा एक टायमाला चगळायला फिरवायची आणि पुन्हा एक टायमाला वैरण टाकायची. एका टायमालाच वैरण टाकायची, 2 टायमाला टाकायची नाही. 2 टायमाला वैरण टाकली का मग रानात चरत नाही, ती नाश करची. आणि तुम्ही म्हणत असताल
म्हशी बांधून ठेवायच्या म्हणजे खत पण भरपूर पडतोय आणि घरी घालायला जावं. दोस्तानो, म्हसरं घरी बांधली की वैरणच खात नाही आणि दूध पण कमी द्यायची ती. म्हणून म्हसरांना मी मोकळ्या पहिल्यापासून माझी म्हसरं मोकळ्या मनानं चरलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो दोस्तांनो, ह्यांना चरायला आणलं बघा खायची खायला पण एक नंबर म्हशी ती. असं नाही घ्यायला म्हसरं दमवती ती, दमवायची भानगडच नाही. अशी एक नंबर तुम्हाला सांगतो म्हसरं हिंडती ती. कुठल्याच प्रकारचा याला टेन्शन नाही, काय नाही, आजार नाही, काय नाही. आता तसं पाहिलं तर लय लोकांची जनावरं आजारी पडची, पण आपली जनावरं फिरून असल्यामुळं जनावरं तुम्हाला सांगतो आजारीच पडत नाहीत. एक नंबर खाली. आणि तुम्हाला सांगतो तसंच खाल्लं पाहिजे. एका जागेला बसून फायदा काय. आणि जनावराला ज्याची कायम बांधून खायची सवय आहे का, ती जनावर तुम्हाला सांगतो निवांत मग बांधून हिंडतील. पण आपल्याला तशी लहानपणापासून ह्या जनावराला सवयच लावली नाही ना. कसं आहे, ते आपल्याकडं वैरण नव्हती, मग काय सुविधा नव्हती. मग त्यावेळी आपली म्हसरं सोडली की माळाला हिंडवायची. मग वर्षभर अशी माळा हिंडवायची, कुठं वाडं घ्यायचं, कुठं वैरण एखाद घ्यायची, त्यातलीच आपली टाकायची. असं पहिलं होतं आणि कायम फिरल्यामुळे ती सवय लागली. आणि तुम्हाला माहीतच आहे, माणूस हा सवयीचा गुलाम आहे, तशी जनावर पण सवयीची गुलाम आहेत. जनावराला आज ह्या टायमिंगला सोडायचं म्हटलं त्या टायमिंगला बरोबर जनावर उठून उभा राहतील. ज्या टायमिंगला आपण जनावर बांधतो त्याच्या अगोदर अर्धा जनावर इथं हलती जाणार ना. म्हणजे त्यांना पण एक शरीराला सवय लागून गेलेली असते आणि मग त्या सवयीचा आपण गुलाम असतो दोस्तांनो. त्यामुळं तुम्हाला सांगतो, जनावर असू द्या, माणूस असू द्या, प्रत्येकजण सवयीचा गुलामच आहे. म्हणून म्हणतो हा या गोष्टीला जे आपण आहे या गोष्टीला तोंड दिलं पाहिजे. आणि जनावरांचा आहारातला चारा पण चांगल्या प्रतीचा ठेवला पाहिजे. निकृष्ट प्रतीचा चारा जर आपण चारला तर जनावरं मग दगावची, आजारी पडची ती. म्हणून ह्यांना आम्ही चारा येऊ शकतो. बघा आता ही म्हैस गाळात भरून आली आणि आता हिंडायचं आहे, पण ती सावलीला जाऊन हिंडायली. बघा आता वनात हिंडत होती, आता बरोबर सावलीला गेली. काय टेन्शन आहे का? अजिबात टेन्शन नाही, निवांत हिंडते. फुगली ती सगळा खाऊन सुद्धा आपली जनावर अजून यांना कडधान चारलं नाही. आणि तुम्हाला माहीतच आहे, आता कडधान चारल्यानंतर जनावर किती फुगतील. म्हणजे जनावरं जास्त फुगणार कडधान चारल्यावर. आणि जोपर्यंत कडधान चारत नाही तोपर्यंत जनावर फुगत नाही ती. पण आपली जनावरं कडधान चारा अगर चारा गाव खाऊ. आता माझ्या कोपऱ्यात उभा राहायची हवाय, फुगली आणि हात चल मागे. आता फुगली काशी उभा असेल, मग थोड्या वेळानं पुन्हा ह्यांना पाणी न्यायचं. जनावर तुम्हाला सांगतो सारखी ताप देते, पण असू द्या ताप देते आपण झटतून. माझा बी व्यायाम होतो या जनावराच्या नादानं, माझा बी व्यायाम होतोय आणि आपल्याला बी चांगलं दूध खायला मिळते. एक नंबरचं दूध मिळते. इथं का पाणी वतलेलं आहे का काय, बेसळ आहे काय, आपलं घरगुती दूध एक नंबर. आणि तुम्ही शहराच्या ठिकाणी बघताय आज दूध बेसळचं प्रमाण वाढलं आहे, पण आपलं तसं नाही. आपलं जे ओरिजिनल दूध आहे ते आपल्याला एकदम खायला चांगलं मिळतं आणि आरोग्यदायी, एकदम फिटनेस जोरदार, कशाची अडचण नाही. त्यामुळं प्रत्येकाच्या दारात एक म्हैस पाहिजेच.